प्रधानजी, प्रधानजी, आपण घाईत दिसत आहात. कुठे निघालायत का आपण? खरं तर मी आपल्यालाच भेटायला येत होतो. बरं झालं आपली भेट इथेच झाली ते. पण प्रधानजी, असं काय घडलं की जेणेकरून तुम्हाला माझी तातडीने भेट घेण्याची आवश्यकता भासली? आता थोड्या वेळापूर्वी मला श्री म्हाळसा देवी भेटल्या. त्या तुम्हालाच भेटायला येत होत्या. होय, पण त्यात एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? आश्चर्य वाटण्याचं हे कारण आहे देवा की त्या ज्या पद्धतीने तुम्हाला भेटायला येत होत्या त्यावरून निश्चितच असं जाणवत होतं की त्यांना काहीतरी महत्त्वाच्या विषयावर आपल्याशी बोलायचं आहे. प्रधानजी, पण असं काय विचारायचं असेल तिला? मला असं वाटतंय की त्यांना त्यांच्या मूळ रूपाबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे. जे मी तिला अर्थातच सांगणार नाही प्रधानजी. मला असं म्हणायचं होतं की कदाचित त्यांना त्यांच्या रूपाबद्दल म्हणजेच मोहिनीच्या रूपाबद्दल तुम्हाला विचारायचं असावं. पण प्रधानजी, त्याबद्दल तिला कसं कळलं असेल? ते मला देखील ठाऊक नाही देवा. परंतु मी मुद्दामूनच त्यांना असं सांगितलं की त्यांना तुम्हाला भेटायचं आहे असं मी तुम्हाला येऊन सांगेन. अशानं तुम्हाला देखील त्यांना काय सांगावं ह्याचा विचार करण्यासाठी थोडा अवधी मिळेल देवा. होय देवा, श्री म्हाळसा देवींना आज न उद्या सत्य कळणारच आहे. परंतु खरंच त्यांना त्यांच्या रूपाबद्दल काही विचारायचं असेल तर त्यांना थेट सत्य कळणार नाही असं काहीतरी सांगावं. पण प्रधानजी, तिच्यापासून मोहिनी रूपाची गोष्ट मला लपवून तर नाही ठेवता येणार. जर तिने मला त्याबद्दल काही विचारले तर मात्र मला तिला सांगावं लागेल.